तर हा एवढा मोठा पिझ्झा आहे, मी हा पीस घेते. हे केलंय का ते पहिला लगेच 2 मिनिटात. ते बटर ठेवलंय कारण आतिराला बटर आवडतं. आणि हा पराठा तवा मस्त तापलाय. तर आज आतिराच्या दोन्ही मावशा घरी आहे आणि आता आम्ही करतोय कुठले पराठे ग? आलू पराठे ना? आलू पराठे. पण माझ्यासाठी मी पनीर पराठा करते कारण ती भाजी होती त्याच्यामध्ये फक्त पनीर मिक्स केलं आणि ते आता पराठा मी करतोय. तर इथे तवा ठेवला आहे आणि आतिराची माऊ इथे हा पसारा घेऊन बसली आहे. ती देते आम्हाला करून आणि मी शेकवते आणि आतिरा आणि दुसरी माऊ बाहेर रेडी करत आहे. सो आता पटापटा मी पराठा करते आणि ते आता कॅमेरा ठेवते शेकून घेते. ते बॅकग्राऊंडला आमचा सगळा पसारा असेल. तर हा असा पराठा आतिराच्या माऊने केला आणि आता शेकवते. ते बटर ठेवलं आहे कारण आतिराला बटर आवडतं. आणि हा पराठा तवा मस्त तापला आहे. एका तरी मला उचलायला पुन्हा पीठ जास्त नको लावतो. आतिराला पराठे खूप आवडतात. जा बाहेर जा. तिला आमच्या पराठे खूप आवडतात आणि मी गावी पण असं करते. पण तिला माऊच्या हातचं खायचं होतं. सकाळपासून तिला वचका लावलाय माऊ पराठा कर पराठा कर. झालेला आहे, अजून शेकायचंय. पण मस्त ग जमते तुला. लग्न करायला काय हरकत नाही. काय ग अच्छा लग्नासाठी शिकते. मम्मी सांगते बिर्याणी. मी बटर खूप लावते कारण बटरने ना जरा पैकी छान टेस्ट येते. मम्मीचा गॅस ना खूपच फास्ट आहे. गेला आहे तिथे कॅमेरा. ओ माय गॉड माझा मोबाईल कळत नाही आहे इथे. कुकर ठेवायला मला कळत नाही. माझा पराठाच नाही दिसत आहे. मी असा दाखवते तुम्हाला. हा बघा भारी झाला. फुगणार नाही ग आतमध्ये ते हे आहे ना बटाट्याचं. जेव्हा आतमध्ये काही नसतं तेव्हा फुगतो. नाही हे पुरणपोळी आहे. मम्मीच्या आमच्या गॅसचा अंदाज हा मग 1 मिनिट माझ्या हातातच दे. बरोबर. आणि प्लेटाने कशी घेणार होतीस तू? वा ए आतिरा ए आतिरा नवर खाऊन घे. पराठा झाला. माऊनी पराठा केला तुझ्या. प्लेट घेते तू. पूजा माऊचा प्लेट घ्या. हा आपल्या घेत आहे आपल्या घेत. हा मी व्हिडिओसाठीच करते. हो व्हिडिओसाठी मला दे. तुलाच देते. सॉस घे हवा तर टोमॅटो. मला तो पाहिजे. ते नाही देत. दही मागवलं होतं. मम्मा सॉस कुठे ठेवला? आतमध्ये आहे बघ. डोरला आहे फ्रीजच्या. कसं झालं टेस्ट सांगा मला. माऊला सांग कसं झालंय. आमचे पराठे झाले
जवळपास 10 झाले, 10-12 झाले. काही काउंट केले नाही. आणि आत्ताच आम्ही फक्त उठलो आहे, ब्रश केला आहे आणि पराठे करतो. आता खाणार आम्ही आणि मग नंतर आंघोळ वगैरे. आतिराचं झालं आहे खाऊन, बाहेर बसले मावशीसोबत. आणि इथे हा लास्ट बनवला. तिचं आता लग्न ठरलं आहे, त्यामुळे आम्ही तिला ना सांगितलं की नाही तूच करायचं, तुझ्या हातूनच आम्हाला खायचं. तिने कधी केलं नाही. म्हणजे त्याची बाहेरची कामं म्हणजे भांडी घास, कचरा काढ किंवा कपडे धुऊ, असं जेवणाचं वगैरे माझंच असायचं लग्नाच्या आधी. आणि नाहीतर आता मम्मी. सो मी तिला बोलली की नाही आम्हाला काय. आतिराला मी सांगितलं की सांग माऊ मला तुझ्या हातचं खायचं. आतिला मी सांगितलं म्हणून केले. आणि हे एवढे झाले माझ्याकडे. आता खातोय आम्ही दहीसोबत. चल पुन्हा मावर पटकन. आता आम्ही खायला घेतो. आता प्लेट कुठे घेऊ मला कळत नाही. म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे प्लेट आहेत. मी घेते. आतिरा ये लवकर, ये लवकर, इकडे ये ना, इकडे हे ठेव. आणि फ्रीज मध्ये दही आहे ते दही पण काढ जा. तुझं झालंय खाऊन, मामाला दे. चल मम्मी ये. हे काय आपला नाश्ता आहे की जेवण आहे? 1 वाजलाय. 1 वाजलाय. ए तो नको मम्मी, दुसरा आण ग. त्या बघ तिने कशाला आणलंय दही काढायला. नाही मम्मी तिथं पूनमनी बनवले, आमच्या पूनमने. पराठे, आलू पराठा. माझा पनीर पराठा राहिला, बनवलंच नाही. आधी एकच खाते. दे मम्माला दे. आतिराने पण मला खूप हेल्प केली. आतिराने अजून मला जरा दे ना, जास्तच दे ना. केवढा डब्बा आहे आणि तू देतेस केवढंसं. हां बस झालं. आणि खातोय आता. कसा झालाय मला माहित नाही. मी पहिल्यांदा तिच्या हातचा, पूनम मी पहिल्यांदा तुझ्या हातचा खाते. मम्मी हिने कधी केलेला पण मी नाही खाल्लाय. 1 वाजले आणि आम्ही आत्ता खातोय नाश्ता. आतिराचं झालं कधीच खाऊन. अरे बस दादा. ते कुठलं आहे दही बघू दे. त्याच्यावर काय वेगळं असतं. आणि आम्ही खाते पहिल्यांदा पूनमच्या हातचा, माझ्या 2 नंबर बहिणीच्या हातचा. थँक्यू. हे कुठला प्रोटीन दही? ग्रीन टी. विचार माऊ, पराठा कोणी बनवलाय? पराठा कोणी बनवलाय? बोल ना तोंडाने. कोणी बनवलाय? नाव सांग. झालं. आजीला खोटं नाही बोलत. आजीला पण दे. हे काय दही मी काय कधी खाल्लं नाही गावाला. इकडे जेवण खातो. दही खायला राहू दे. छान जमतं मला आणि छान झालंय. तिकडच्या वरच्या रूम मध्ये बस परत 1 वर्ष नाही बनवलं. माझा इथे डायरेक्ट मस्त केले, मस्त. तू काय दही जास्त खाऊ नकोस तू. म्हणून तू हे खा बाबू. ती नको कमी खा. आज थांब. ए तुला वाटी घेऊन जा दही खायला. गप ना, ओरडू नकोस. माझा ब्लॉग चालू आहे. हे घे पाहिजे असेल तर. आणि मला हे कुठे दिला? अगं ती उचलत होती ते म्हटलं तू गरम होती ना ती उचलत. हा नाही चपटे बरोबर. मस्त झालेत का? आता करू शकतेस लग्न. ए आतिरा, हे काय केलंयस बघ जरा. हे केलंय रूम मध्ये गेली आहे रागाने. खाली काय केलंयस? इकडे माझ्याकडे बघ. खाली काय केलंयस? हे केलंयस का? तू पहिला क्लीन कर लगेच 2 मिनिटात. काय करायचंय? काय मला सांग. काय करायचंय? काय करायचं सांग. तयारी करते.
अरे सांग, पिझ्झाची तयारी. पिझ्झा मागवायचा आहे की तयारी करायची आहे? घरी बनवणार आहेस? मागवण्याची तयारी करताय. त्या दोघी करणार आहेत तयार. यांना काय म्हणायचं, पागल आहे ना? असं सगळं नाही म्हणायचं. उचल दे. ते पण दे. हे बघितलंस? बघितलंस? उचल जा लवकर. आला ना. कुठला मागवतेस? माझ्या ह्याच्यात नाही. अरे दाखव ना. आंघोळचा कर आंघोळ. तर आता आमचं मस्त पराठे खाऊन झोपून फ्रेश होऊन आता उठलोय आम्ही 5:30 झाले आणि आता मी आणि मम्मी बाहेर चाललोय, माझं काम आहे. पण त्याच्या आधी हा लोकीने पिझ्झा मागवला. आता मी नसेल तर पिझ्झा संपेल कसा म्हणून आम्ही जरा थांबतोय आणि पिझ्झा खाऊनच जाऊ. आणि आता आलाय पिझ्झा बाहेर, तो ते खाऊनच होता आम्ही जाऊ. हो मम्मी टेबल के टेबल नाही तर खाली ठेव, खाली ठेव. वाव, एवढा मोठा. ह्या मम्माशिवाय कसं संपणार होता? मम्मी ओरडणार आहे तुला. मम्मी ओरडणार आहे एवढा पिझ्झा बघून तुला. कारण आम्ही 4 जण आहोत आणि हा एवढा मोठा पिझ्झा मागवलाय. मी आणि मम्मी बाहेर जातो तर म्हटलं जाऊ नका जाऊ नका. बाबा येणार आहेत 10 वाजता 12 वाजता. मम्मीची रिॲक्शन घ्यायला मम्मीची रिॲक्शन घ्यायची आहे मला, पण मम्मीची ड्रेसिंग लय भारी आहे त्यामुळे घेत नाही आहे. मला नको काढू. मम्मी गरम आहे तर खा ना. अगं खातोय त्या खायच्यात नको. सूर्यनगर. तुझी रिॲक्शन घ्यायची आहे. हे काय? मी कुठल्या जमान्यातली सुरी उचलून आणलेस? मी माझ्या ओरिजिनल जमान्यातली आहे ती. तुझ्यासाठी मम्मी एवढा पिझ्झा बघून घाबरले. मानतो कापूस तरी कापू. मम्मी हे सगळं नाही बोलायचं आहे. ती त्याच्यात नाही येणार आहे. येणार आहे त्याच्यात कसं येणार नाही. होईल ना, आज आज होईल तुला ना. भाऊ बघायला येऊ केवढा पिझ्झा आहे. तुम्ही सुरी कुठून आणून दिला नाही काय अगं पण हे कर ना. अंजिराची घाई चालली आहे. एवढा मोठा पिझ्झा तर पहिल्यांदा ही मुलगी बघते. ते तोंडावर बघ काय आलंय जरा बघ तुझ्या. इकडून आधी सगळं ओपन करा. अंजिरा कशी बघतेस दाखव. अंजिरा कशी बघते बघा आमची. ओ माय गॉड. मम्मी तुझी रिॲक्शन. एवढा मोठा पिझ्झा. अरे बापरे. म्हणजे हा व्हेज नॉनव्हेज आहे. नाही सगळा veg आहे. व्हेज आहे आणि मला व्हेज आवडत नाही, नॉनव्हेज आवडत नाही. हा नॉनव्हेज आहे. तर हा एवढा मोठा पिझ्झा आहे. मी हा पीस घेते. मला हा वाला आवडला. लागलं मला. मी खाली बस, खुर्ची कशाला खाली बस. हे टाक ना त्याच्यावर. मला नको. मी कसं खाऊ? मला दे थोडं. थांबे. कोणता मला पाहिजे? या. हाच पाहिजे तुला? थांबवायचं बाईट करूया आपण दोन. बाई नको. म्हणून मला पण हाच पाहिजे. ए मग मला पण तोच पाहिजे. मग तू तिच्याकडे बाईट माग. वाव. मम्मी हा घे मम्मा. एकदा बघ ना टेस्ट करून मम्माकडून. हा टेस्टी आहे राणी. मला बघू द्या एक बाई. आम्ही हा पहिल्यांदाच मागवलाय. आत्ताच आलाय ना ग नवीन हा. हा वेगवेगळं असं असतं ना. तिखट पाणी. मम्मी याचं पाणी आणि बिस्लरी आण. हा पण भारी आहे. हा छान आहे. बापरे. एवढा एक पिझ्झा. म्हणजे हा नॉनव्हेज आहे. नॉनव्हेजच मागवलं ना तिने मम्मी. म्हणजे का बोलतोय? व्हेज ना. खाऊ पण नको. खाली बस ना. कसं आहे पूजाची ड्रेसिंग एक नंबर. कसं आहे? नाही चांगला चांगला वाला त्यांनी घेतला. मला टेस्ट पण नाही दिला. मग एक टेस्ट दे फक्त. हा बघते मी टेस्ट. एक जराचं टेस्ट. आपल्याकडे एवढं आहे. मला दुसतं.
घे ना बाबू सगळे आपले तो खा मला ते जा. नाही धाव बिव नाही असं बसूनच करायचं. सगळे उठलेत आणि हा पिझ्झा माझ्याजवळ आहे. तरी पण अजून 1 2 3 4 5 6 7 पीस उरले. तुझं पोट भरलंय पण मन काय भरत नाही माझं. बस तुला आपण चांगलं होतं. ती नाही येत बोलते ना. म्हणून नाही आहे. सोबत तू चल ना. जवळच आहे इथून शॉर्टकटने जाऊया. सगळे उठलेत आणि तरी सुद्धा एवढा राहिलाय पिझ्झा. आतिरा तू खाणार आहेस ना? मी खाऊ सगळा. अजून एका माणसाचा एवढा उरलाय. आमचं तर पोट भरलंय आणि भारी होता पण बिग बिग पिझ्झा.